राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगुल वाजले आणि अर्थातच आचारसंहिता लागू होताच जे महत्त्वाचे पक्ष आहेत ते आतापासूनच कामाला लागलेत। पश्चिम महाराष्ट्र हा सगळ्याच पक्षासाठी प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार शंकर भाऊ आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या। खरं तर निवडणुका लागल्यात। पहिला जो महत्त्वाचा टप्पा आहे नगर परिषदा नगरपंचायती, त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा आज डिक्लेअर झालेल्या आहेत। पुढचे दोन्ही टप्पे महत्त्वाचे आहेत। काय तयारी असणार आहे, काय विश्वास आहे? सर्वप्रथम मी राज्य निवडणूक आयोगाचं मनापासून स्वागत करतो की ज्या महाबिघाडी सरकारनं ज्या निवडणुका घ्यायचं नाही जे ठरवलं होतं ते आमच्या महायुतीने घेऊन सामान्य कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे आणि त्याच्यासाठीची आमची तयारी ही 24 तास ही तयारी 12ही महिने चालूच आहे। लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता आमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ती आम्ही बूथ लेवलपर्यंत ही आमची तयारी झालेली आहे। मुळामध्ये तोच प्रश्न आहे की विरोधकांनी असं म्हटलं होतं की एक तर दुबार मतदाराचा मुद्दा, त्याचबरोबर ह्या पारदर्शकपणे या निवडणुका होत नाहीत असंही त्यांचे आक्षेप होते। मात्र निवडणूक आयोगाने या सगळ्या मागण्या फेटाळत खरं तर निवडणुका आता जाहीर केल्या। आत्ता निश्चितच तुम्ही पाहिलं की लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जे घवघवीत यश महायुतीला मिळाले त्यानंतर त्यांना दुबार मतदार याद्या दिसल्यात। त्याच मतदार यादीवर लोकसभाही इलेक्शन झालेले आहेत। लोकसभेच्याही निवडणुका झाल्यात, विधानसभेच्याही झाल्यात आणि आत्ता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना अपयश दिसतं आहे। ह्या अपयशामुळे हे त्यांचे मन विचलित होऊन हे बेछूट आरोप करत आहेत। काय या सगळ्या संदर्भामध्ये वाटते, खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि एकंदरीत पुणे जिल्हा बघितलं तर काय चित्र असणार आहे? निश्चितच पश्चिम महाराष्ट्र आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा बालेकिल्ला होत चाललेला आहे। पूर्वीचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला सोडून आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची ताकद ही पश्चिम महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे। आत्ताच्या ज्या काही नगर परिषद आणि पंचायतच्या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या माझ्या अंदाने 13 नगरपंचायत 14, तर त्या 14च्या 14 ह्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच जिंकणार हा आम्हाला विश्वास आहे। या निमित्तानं काय आव्हान आहे विरोधकांना? आता नाही, आम्ही केलेली कामं विरोधकांना आव्हान करण्यापेक्षा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आणि जे आम्ही आव्हान करत आलो आहे की केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही आम्ही कामं केलीत ती कामं आम्ही आता लोकांपर्यंत घेऊन जायची आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता कार्यकर्त्यांची ही लढाई आहे, कार्यकर्त्यांसाठी ची निवडणूक आहे। म्हणून आपण प्रत्येकाने एकदम सचोटीनं आणि पूर्ण ताकदीने ही आपल्याला निवडणूक लढायची आहे आणि ज्या पद्धतीने विधानसभेला लोकांनी आपल्याला भरभरून यश दिले तेच यश पुन्हा या पदरात ह्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे। त्यामुळं विरोधकांना थेट आव्हान की आता निवडणुका लागल्यात आणि मैदानात या अशा स्वरूपाचं आव्हान भाजप नेत्यांकडनं केलं जातं आहे। या सगळ्या निवडणुकांना विरोधक कशा पद्धतीने सामोरं जातात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।